ज्ञानाचं योग्य कसं आहे. मग जिथे एवढे ज्ञानी असणारे ज्ञानोबा म्हणजे ती चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबा म्हणजे ओतप्रोत ज्ञान. ज्ञानोबा म्हणजे साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबा काय माझं मार्ग आणि तेच ज्ञानोबा आहे माझ्या भगवंताला ठामपणे सांगतात. आणि ज्ञानोबाला सांगणारच एकमेव संत बघा. तुकोबारा वगैरे ज्ञानोबारांचे कौतुक करायला गेलं तर ज्ञानोबारांची ताकद एवढी आहे कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण आहे. वैराग्य म्हणावं तर तुकोबारा आहे, नाम म्हणावं तर नामदेव आहे, भक्ती म्हणावी तर जनाई, ज्ञान म्हणावं तर ज्ञानोबा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जण निपुण आहे. ज्ञानाचं म्हणाल एका वाक्यात सांगते तेव्हा सगळं भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा म्हणावं भगवंतापेक्षा. आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश कान पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम सात्विकम शुद्ध. दानाचा नियम आहे दान करावं तर त्याचा बोभाटा करू, त्याचा उपकार ठेवू, नाहीतर दानाचं पुण्य मिळेल. पण हे कलियुग कर्म कमी बोभाटा जास्त. अख्ख्या कोरोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. तू दिला कशाला? लोकांना ध्यान सांगायला लागले. कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्याच्या घरात गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाट्यावर आम्हाला तुझ्या बंगल्याला तुम्ही तू कशाला? इतका जग आहे ना जग. हे बघा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं. नीट ऐका. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नाही. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं. चांगलं वागण्याची विनंती आहे माझी जगासाठी. असंही काय करतं रे जग? असंही जग चांगलं केलं तरी वाईटच आहे, नाही चांगलं केलं तरी जगाने गुरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबू यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला? बायकोचं करू द्या, परमात्माचं करू द्या. लोक स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं मी वाटलं नुसतं उभं राहिलं त्याला काही काळजी नाही. जरा हसून खेळून केलं एनर्जीने केलं येतं कीर्तन येतं काय नाही केलं पण नाच दिली होती करू विचार करतात. अरे तो तुम्हाला लोक जायचा लोक तरी धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वाकरी याला कुठं हात लावता अजून काय विचित्र बोलावता. लोक येत रे विचार आनंद वाचायला बोलणं ती त्या काही सगळे गोपाळ हवे आमच्या पावडीचं मनावर घ्यायचं तेच राहावं सोडून. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. सत्य जाणणाऱ्यांना सांगतो तुमचं कर्म सत्य नाही घाबरू नका. काय अपयश पदरात पडायचं पडू द्या, काय दुःख वाटायला यायची येऊ द्या, काय सहन करायला लागायचं लागू द्या, किती लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या आणि किती भावकीनं पाय खेचायची खेचू द्या. फक्त विश्वास पांडुरंगावर ठेवा. एक दिवस असा येईल ज्यांना अपमान केलाय त्याला 4 माणसात सन्मान करावा लागेल. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. दिवस तुका जरी नाही चालत तर तातडी प्राप्त झाल्या घडी देवाची द्वारे उभा. तुम्हाला वेळ बघावा लागेल. वाट क्षणभर म्हणजे क्षणभर नाही, क्षणभर याचा अर्थ वाट बघावी लागेल, वेळ येऊ द्यावी लागेल. उभा राहणं म्हणजे कायम स्तब्ध राहणं. स्तब्ध राहणं याचा अर्थ तयारीत राहणं. कायम मी ऐकायला तयार आहे संतांचं. मी कायम संतांचं नीट लक्ष देऊन ऐकतो कारण त्यांच्या बोलण्यात मी सहज बोलणे तिथं उपदेश माझ्यासाठी तेच हित आहे आणि त्याच्यासाठी मी स्तब्ध उभा आहे. उभा याचा अर्थ कायम लक्ष देऊ नये. उभा याचा अर्थ कायम लक्ष देऊ नये. म्हणून या विषयाकडे आपली संयमी राहा. काही नाही म्हणतो मी ना म्हणता पैसे घे पाया घ्यायचं कथा वेळ लागणार आहे पण दिवस येणार दादा. आपली पण वेळ येणार काळजी करू नका. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न वाका हो अगर घरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी कुणी काही करत नाही. विनंती माझी फक्त विश्वास. काय विश्वास असावा नाही, काय विश्वास असावा. लहान लेकरू रडते बापाला खेळवायला घेऊन गेला. लेकरांना हसावून बापाला वर फेकलं, पुन्हा जल्लं वर फेकलं, पुन्हा जल्लं. लेकरू हसलं का रडलं? हसलं तर रडलं. हसलं मी तुम्हाला वर फेकलं हसला तर वर शिवाय द्यायचं. यू डोंट ट्रस्ट मी. काय ठेवा अज्ञानी लेकरू आहे निरागस आहे पण त्याचा त्याच्या बापावर डोळे टाकून विश्वास.
त्याला माहित आहे माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं ना, माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर आहे ना, माझा तेवढाच विश्वास या लेकराचा त्या बापावर असला पाहिजे. होतं थोडा त्रास कधी तुमचं प्रेमही लागतं. विश्वास प्रेमाशिवाय येत नाही, विश्वास प्रेमाशिवाय येत नाही. काय प्रेम पाहिजे महाराज. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. उद्धवाने विचारलं, आई काय गोड देव काढला गे? म्हातारी म्हणली, मग माझा जीव आहे त्याच्यावर. कितीची कितीची म्हातारी आहे? 70-75ची. आणि उद्धवाला ती माझा जीव आहे त्याच्यावर. असा तसा नाही, मोठा असता तर नवराच केला असता. असा जीव माझं त्याच्यावर. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. डोळे झाकून हात फिरवला की त्याचंच रूप उमटतं. कसं उमटतं देव जाणे, पण त्याचंच रूप उमटतं. एवढं सुंदर देव. तो म्हणला, आई एवढं प्रेम आहे तुमचं, देव चुकला ना? तरी म्हणजे लय मागे देव चुकणार नाही. चुकलं नाही, काय चुकलं होतं ग? एवढं सुंदर कृष्ण काढला, कृष्णाला पायच नाही काढला. म्हातारी म्हणजे म्हणूनच देवाला तुला गोकुळात पाठवले. तुला फक्त अक्कलच आहे, बाकी काही नाही. प्रेम पाहिजे ना. काय झालं? आणि मी पाय काढायचे विसरलं नाही रे उद्धवा. मी देवाला पाय काढतच नाही. का नाही काढत नाही? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेले. तिथं त्याचा पाय घेणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगण मी काढली उद्धवा. तो दिसावा, तो जवळ असावा, याचा भास व्हावा, याच्यासाठी मी रोज त्याचं सोडून काढते उद्धवा. चुकून मागून मी यात पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा. आणि रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा, रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क शुद्ध भाव. आणि ज्यांना भाव शुद्ध आहे ना, सर्वस्व पांडुरंग करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण टाकत. तेच माझं ज्ञानोबा. एवढं सामर्थ्य महाराज त्यांच्यात. चांगदेव महाराजांच्या पत्रांना चांगदेव 65 कधी जमली तर वाचा. माझी विनंती आहे, काहीच नाही जमलं वाचायला तर ज्ञानेश्वरी वाचा. नाही कळली तरी वाचा.
विषयाकडे आले तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात चुकलात तुम्ही देवा. सात्विक दानाची व्याख्या तुम्ही सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो, लोकांची पुण्य करतो, दान करतो. अन्नयोपार्जितम धन चालतं का? अन्यायानं उपजत झालेलं धन सधर्माच्या कारणी लागत नाही. मग आपली सांगतात जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिले बहुते सन्मान योगे. जे दान देश दान पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं. आणि जे धन देण्यासाठी कमवताना धर्म वापरला तर दान सात्विकम शुद्ध. ताकद लक्षात घ्या, देवाची चूक काढायची ताकद त्या माऊलीमध्ये. आणि हे वर्णन ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली. सोपा मार्ग आहे महाराज ज्ञानेश्वरी. नाही कळली तरी वाचा ज्ञानेश्वरी. तुम्हाला नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळणार तुमच्या जीवनाचं कल्याण माझ्या ज्ञान करायला तुम्ही कळत. जे विचार करता ना तुम्ही, तुमची लेकरं तुम्हाला का सांभाळत नाही, त्याचं कारण बी तुम्हीच आहे. मिस्त्री लावला मोठी घेते नातवाची आणि मग ती पोरानं सांभाळलं पाहिजे. मला हुशारच ती वेळ. आठवीचा पोरगा माझ्या समोर मामा सोडीत होता. म्हणलं लाज वाटते का? छडीतला कॅन्टीन तरी मला म्हणतोय तू कोण? म्हणलं मी महाराज. ती मला झालं कीर्तन ज्ञान बाजून म्हणून आपण आपल्या बापाचा ऐकत नाही. झुकेगा नाही सावा म्हणला का तू काय चिंच समोर त्याला बापाला तिला चोळीची मारण्यावर पटकन मागं घेतली. म्हणलं कारण आता कोणाचं बापाला घाबरत नाही. म्हणलंय बापाला घाबरलं की आवडा घाबरत नाही म्हणून मग भागवता घेतली. ती घेतली अगदी मागते म्हणून आली. आता याचा बाबा समजून म्हणाले इथं बसलेले गोवा मुलगा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावर येतात. इतका व्यसनमुक्त नाही वाचायला. तोंडावर कळत रे कोण खातो कोण पित ले रे ले पिणारी तर लेवी अख्ख्या रे. मार 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 बायकोला संध्याकाळी सकाळी म्हणणार मला गेल्यावर कळत नाही. सगळं कळत दिवसभर कळत नाही. तुमचा नवरा